मावळवार्ताच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. हे जे युवक आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत त्या युवकांची ओळख आपण त्यांच्याच शब्दात करून घेणार आहोत. चला तर करून घेऊया या सर्व युवा शक्तीची ओळख. माझं नाव निलेश राजू लाड. मी वलवण प्रभाग क्रमांक 2 मधून आलो आहे आणि माझं शिक्षण बीटेक झाले BA झालेलं आहे आणि माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते मी राज्यशास्त्र या ह्याच्यात विषयात केलेलं आहे. नमस्कार, मी पूजा नामदेव आंबुरे प्रभाग क्रमांक 2 मधून तुंगारलीमधून आलेली आहे. मी लास्ट इयर कम्प्युटर सायन्सची स्टुडंट आहे. मी जागृती धनंजय आंबोरे. मी तुंगारलीची एक व्यक्ती आहे आणि मी 11वी शिकत आहे. ऋषिकेश हनुमंत राऊत. शिक्षण माझं BE इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग झालं आहे. त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षण माझं इंडस्ट्रियल डिझाईन या विषयामध्ये झालं आहे. स्वतःचा व्यवसाय इंडस्ट्रियल डिझाईनचा आणि प्रभाग क्रमांक 12मधून आहे. हो. नुकतंच कर्नाटक गव्हर्नमेंटसाठी आमच्याकडे एक रिक्वायरमेंट आली होती ज्याच्यामध्ये जसं हॉलिवूडची साईन आहे तशा प्रकारे तिथल्या MDंची जी विजन होती की लाल बहादूर शास्त्रींचं नाव हे कर्नाटकातील सगळ्यात मोठ्या डॅमवर धरणावरती अलमट्टी धरणावरती असावं अशी त्यांची विजन होती. त्यामुळे तशा प्रकारचं इंजिनिअरिंग मार्वल तयार करायचं त्यांच्या डोक्यात होतं. तर ती रिक्वायरमेंट फॉर्च्युनेटली आमच्याकडे आली आणि मग त्याचं पूर्ण इंजिनिअरिंग आणि डिझाईन केल्यानंतर त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलं आणि त्याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली. त्यामुळे ती भारतातली सगळ्यात मोठी साईन आज झालेली आहे. माझं नाव निखिल चौधरी. मी प्रभाग क्रमांक 12मधून आलेलो आहे. कम्प्युटर सायन्समधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि पुण्यामध्ये नोकरीला आहे. माझं नाव अभिषेक सुरेश रायरीकर. मी प्रभाग क्रमांक 5मधून आलेलो आहे. सध्या मी लास्ट इयर इंजिनिअरिंगला सिंहगड कॉलेजमध्ये शिकत आहे. माझं नाव राहुल साठे. मी प्रभाग क्रमांक 7 अगवलगाव आलो आहे आणि सध्या मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे सिंहगड कॉलेजमध्ये. धन्यवाद. माझं नाव अमोल अरुण वाडेकर. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे BComमध्ये आणि मी सध्या समुद्र इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन असिस्टंट म्हणून काम करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चेतन मधुकर रोकडे. मी मंगळवाडी 5 क्रमांकामधून आलेलो आहे. माझं शिक्षण BA इंग्लिशपर्यंत झालं आहे. तुमची ओळख. नमस्कार सर, माझं नाव निलेश विलास माळवतकर, राहणार रामनगर. माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे हार्डवेअर अँड नेटवर्किंगचा आणि समुद्र इन्स्टिट्यूटमध्ये IT मध्ये जॉब करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अतुल शंकर निंबळे. प्रभाग क्रमांक 12मधून आलेलो आहे आणि शिक्षण BCom LLM झालं. धन्यवाद. नमस्कार सर, मी शुभम सागर जैन खंडाळ्यावरून आलो आहे आणि माझं शिक्षण फर्स्ट इयर D.Pharmacy करतो मी आता. धन्यवाद. नमस्कार सर, मी ऋषभ ओसवाल खंडाळ्यावरून आलो आहे. माझं शिक्षण बॅचलर ऑफ आर्किटेक्ट्स कंप्लीट झालं आहे. धन्यवाद. माझं नाव कुणाल डेनकर. मी वलवण प्रभागातून आलो आहे आणि मी BE लास्ट इयरला आहे. धन्यवाद. माझं नाव विशाल बसन्ना दंडगी, राहिला हुडको कॉलनी आणि माझं MBA पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. तर हे आहेत आपल्या लोणावळा विभागातील सर्व युवक. या युवकांच्या काही कल्पना आहेत, त्यांच्या मनात काही विचार आहेत. तर या युवकांच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील लोणावळा आपल्याला तयार करायचा आहे. आजचा माझा लोणावळा कसा आहे, उद्याचा माझा लोणावळा कसा असेल, हे यांच्या माध्यमातून जर झालं तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल. आणि खरंच ज्या लोणावळ्यात अनेक युवक आहेत, उच्च शिक्षित युवक आहेत, पण त्यांच्या त्या कौशल्याला, त्यांच्या त्या टॅलेंटला लोणावळ्यात म्हणावं तितका वाव नाही. आपल्या जवळच असलेल्या तळेगावमध्ये मोठमोठे कॉलेजेस आहेत, मोठमोठ्या कंपनीज आहेत, पण लोणावळ्यात मात्र असं काहीच नाही. याची खंत या सर्व युवकांच्या मनात असेल असं मला तरी वाटतं. पण कोणताही वादविवाद न करता, कोणावरही दोषारोप न करता आपल्याला आपला लोणावळा घडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणूनच या युवकांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. सर्वात प्रथम तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे. माझा लोणावळा कसा आहे?
सध्याचा लोणावळा कोणत्या समस्या आहेत, तुमच्या नजरेतून कोणत्या समस्या आहेत, त्यावरती काय उपाययोजना करता येतील? पहिल्यांदा त्या समस्या सांगा कोणत्या आहेत त्या, आणि मग तुमच्याकडूनच आपण त्याच्यावरती उपाययोजने स्वीकारणार आहोत. तर कोणत्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? कोणीही तुमच्यापैकी ज्याला बोलायचं आहे त्यांनी बोलायचं आहे, आणि तुमच्यापैकी कोणीही ज्याला वाटतं की मला हे समस्या सांगायची आहे, मनमोकळेपणाने बोला. लोणावळा तुमचा आहे आणि उद्याचा लोणावळा तुमच्यासाठीच असणार आहे, म्हणून हा सर्व खटाटोप चाललेला आहे. तुम्ही पहिल्यांदा लोणावळ्यातून जे विद्यार्थी शिकतात 12th नंतर टेक्निकल जे एज्युकेशन जे त्यांना घ्यायचं असतं, प्रत्येक म्हणजे दर दुसऱ्या घरातला हा मुलगा पुण्याला नाही तर आकुर्डी तळेगाव इकडेच जावं लागतं. लोणावळ्यामध्ये असं म्हणजे जे कॉलेजेस आहेत, क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आम्हाला भेटलं पाहिजे ते लोणावळ्यात भेटत नाही, म्हणून आम्हाला घरापासून इथपर्यंत म्हणजे एवढं ट्रॅव्हलिंग करून पुन्हा आकुर्डी तळेगाव, हा क्वालिटी ऑफ एज्युकेशन, हायर एज्युकेशन, टेक्निकल. तुमचं काय म्हणणं आहे एज्युकेशन बाबत? तुमचं काय म्हणणं आहे? जसं थोडा माईक थोडा जवळ घ्या, म्हणजे तुमचं म्हणणं. सांगितलं आता की इथल्या सर्वच युवकांना लोणावळ्यातनं 1.5 तासाचा प्रवास करून पुण्यात जावं लागतं किंवा आकुर्डी तळेगावात जावं लागतं. पण आता एज्युकेशन, हायर एज्युकेशनची जी कॉलेजेस आहेत ती सगळे प्रायव्हेटाइज्ड आहेत. त्याच्यामुळे आता आपल्या लोणावळ्यामध्ये सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. असे जोपर्यंत इथे प्रायव्हेट का असेनात पण इन्स्टिट्यूट्स जास्त प्रमाणात येत नाहीत तोपर्यंत इथल्या युवकांना त्याचा लाभ घेता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथे तयार होणारा जे काही युवक आहेत त्यांच्यात स्किल डेव्हलपमेंट काहीतरी झालं पाहिजे. ते स्किल डेव्हलपमेंटचं इथं काहीच नाही. म्हणजे एक ITIचं कॉलेज आहे पण त्या प्रकारे तिथे ज्या प्रकारे स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे तसं इथे होत नाही, आणि त्या प्रकारचं इंडस्ट्रियल वातावरण पण नाही ज्याचा तिथे वापर होऊ शकेल. तर अशा प्रकारचं काही ना काहीतरी जर पुढच्या लोकप्रतिनिधींनी विजन ठेवून काहीतरी डेव्हलपमेंट केलं की इथे साधारणतः स्किल डेव्हलपमेंट पण होईल, त्याचबरोबर इंडस्ट्रियल अपॉर्च्युनिटीज पण तयार होतील, तर इथे तयार झालेले युवा इथे पुन्हा काम करू शकतील आणि त्यांना जास्त ट्रॅव्हल करावं लागणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे? अजून माईक थोडा जवळ घ्या, म्हणजे तुमचं. ह्याच्याच संदर्भात मला एक अजून गोष्ट त्याच्यात ते जोड द्यावीशी वाटते, ती म्हणजे पर्यटन विकासासाठी. पर्यटन विकास हा खूप एज्युकेशनवर बोलू आपण, पहिले एज्युकेशनवर बोलू आपण. एज्युकेशनच, मी एज्युकेशन बद्दलच बोलतोय की पर्यटन विकास हा खूप छान विषय आहे जो शिकवला जाऊ शकतो आणि जो बाहेरच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये शिकवला जाऊ शकतो. त्याचा की पर्यटन विकास म्हणजे लोणावळ्याचा जो मूळ गाभा आहे हा पर्यटन आहे, आणि पर्यटन विकास किंवा पर्यटन समृद्धीसाठी तेवढी जी स्किल्ड मॅनपॉवर जी झाली पाहिजे, तर त्या दृष्टीने सुद्धा काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. की जे ट्रॅव्हल अँड टुरिझम हा खूप आत्ता गाजणारा विषय, तर त्याच्याविषयी सुद्धा लोकांमध्ये तो भाव जागृत केला गेला पाहिजे. विषय आता आलेला आहे नवीन याच्यामध्ये, ट्रॅव्हल अँड टुरिझम हा ट्रॅव्हल अँड टुरिझम विषयीचा नवीन. ठीक आहे, तुमचं म्हणणं अतिशय चांगले सुंदर. तुम्ही सांगा काय तुम्हाला बोलायचं असेल. आज आपल्या लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात क्वालिटी इंजिनियर्स तयार झालेत, पण तेच इंजिनियर्स कसे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात क्वांटिटी इंजिनियर्सची भरपूर आहे, पण ते क्वालिटी इंजिनियर्स कसे तयार होतील यासाठी मोठे प्लॅटफॉर्म एक तयार करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ते काय करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला तर चांगलं होईल असं भावी नगरसेवकांचं सांगायचं मला. नक्कीच, आणि बिंदास बोला. लोणा तुमचा आहे, नगरसेवक तुमचेच आहे, तुमच्यासाठी ते इलेक्शन लढतायत. आज कसं आहे, लोणावळ्याचा पुढचा जो विकास आहे युवकांच्या ह्याच्यावरच आधारित होणार आहे. तर तेच इंजिनियर्स कसे क्वालिटी इंजिनियर्स तयार होतील, हे जर चांगलं तयार करतात तेच आपल्या लोणावळ्यात विकासाला चांगला वाव मिळेल. त्यासाठी अजून कोणाला काय म्हणणं मला एज्युकेशन बद्दल बोला प्लीज. आपल्या इथं ज्युनियर कॉलेज फक्त लोणावळ्यात एकच आहे, जे डॉन बॉस्को. तिथं फीज लोकांना परवडत नाही, आणि दुसरं VPS आहे, तिथं एवढी स्ट्रेंथ आहे 1100-1200 मुलं आहे 11वीला, तर त्यांना तिथं क्लासरूम नाही आहे. एका क्लासमध्ये 90 स्टुडंट आहे, तिथं त्यांना लाईट नसते, फॅन नाही आहे, सगळ्या सुविधा नाही आहे. ते आपलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट बद्दल आपण बोलायला नको, आपण फक्त म्हणजे 11वी-12वीची सुविधा, 11वी-12वीचं एज्युकेशनसाठी ते आपल्या नगरपालिकेने काहीतरी केलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने नवीन कॉलेज ज्युनियर कॉलेज चालू केलं पाहिजे. हां ठीक आहे, तुमचं म्हणणं एक मिनिट. तुमचं म्हणणं तुम्ही बोला पहिल्यांदा. ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा ज्युनियर कॉलेजेसचा विषय आपण करतो किंवा बोलतो, तुम्ही थोडं उभं राहून बोललं बरोबर, म्हणजे तुम्हाला समोरचे. ज्यावेळेस कॉलेजेसचा आपण विषय करतो किंवा बोलतो त्यावेळेस प्रायव्हेटच का, नगरपालिकेचं काय नाही, गव्हर्नमेंटचं का नाही, किंवा जिथं आपल्याला लोणावळ्यातल्या लोकांना पण परवडेबल असं शिक्षण मिळेल असं तुम्ही आवाहन करता सगळ्या नगरसेवकांना, उद्याच्या नगरसेवकांना. नक्कीच उद्याच्या नगरसेवकांनी हा विषय मनावर घ्यावा. ठीक आहे, अजून काय तुमचं म्हणणं काय? पहिलं तर असं आहे की आपल्या इथे जे एज्युकेशन कॉलेजेस आहेत, म्हणजे नगरपालिकेच्या शाळा आहेत, फर्स्ट ऑफ ऑल शाळा, त्यांच्याकडे क्वालिटी एज्युकेशन काहीच नाही आहे, 0 क्वालिटी एज्युकेशन सध्या आहे. आणि त्यांच्या आता शाळांची कंडिशन अशी झाली आहे की एका शाळेत फक्त
40-50 मुलं आहेत. ज्या टायमाला मी स्वतः लोणावळा नगरपालिकेचाच विद्यार्थी आहे, म्हणजे शाळेत शिकत असताना, त्या टायमात आमच्याकडे 450 मुलं होती आणि आत्ताच्या कंडिशन अशी आली की 90, 60, 50 या पद्धतीने मुलं आहेत. फक्त पूर्ण 1ली ते 7वी ते पूर्ण मिळवली तरी 100 पण होणार नाही, तेवढी आता कंडिशन झालेली आहे. सेकंड थिंग सांगायचं झालं की त्यांना काहीच म्हणजे पोषक आहार देतात येत, पण तो पोषक आहार जो देतात येत तो वेल क्वालिटीचा नाही आहे अजूनही. तुम्ही कधी जाऊन बघू शकता. मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलेलं आहे, मी बघितलेलं आहे की त्यांच्याकडे काय असतं त्या टायमाला खायला. आणि थर्ड थिंग सांगितलं की त्यांच्या म्हणजे कॉलेज यांना जसं कपडे देतात किंवा काय देतात, तसं आत्तापर्यंत म्हणजे ह्या वर्षी जे झालेलं आहे, मी तर आत्ता ह्या 5 वर्षात तर 2दा फक्त एकदाच झालं आहे, कारण काय माहीत नाही मला की त्यांना शाळेत ड्रेस गणवेश वाटलेत किंवा नाही, आणि ते वाटलेत पण किती प्रमाणात वाटले, सगळ्या शाळेत वाटलेत का नाही हे कोणी ऑब्झर्वेशन केलेलं नाहीये. ठीक आहे, आता आपल्याकडे कोणी लोकप्रतिनिधी नाहीये. आणि तिसरी गोष्ट सांगायची झाली की आपल्या इथे एवढं म्हणजे रस्ते आपण म्हणतो की सगळे चांगले, कॉलेजला जायला मुलांना म्हणजे रस्त्याचा विषय आपण घेणार नाही रस्त्याचा विषय असा आहे की सर नाही आपण ऐका ना, एक मिनिट नाही जिथं शाळा आहे, नाही जिथं सर एज्युकेशन बोलू पहिल्यांदा आणि मग रस्त्याचा विषय आपल्याला हो नाही जिथं शाळा आहे म्हणजे जिथं शाळा आहे त्याचा विषय येईल नंतर. पहिल्यांदा एज्युकेशन बद्दल बोला. जिथं शाळा आहे तिथे फक्त तुम्ही जरा काहीतरी विषय येईल. रस्त्याचा विषय आपण नंतर घेणार आहोत. रस्त्याच्या विषयाला वेगळे आपण चर्चा करणार त्याच्यावरती. आपण एका विषयाला धरून चर्चा करू. आता आपण एज्युकेशन बोलतो ना, तर तुमच्या एज्युकेशन बद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बोला. रस्त्याचं नंतर आपण घेऊया. तुमचं काहीतरी म्हणणं सर, आताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या लोणावळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की मुलांना माहित नाहीये की 11वी-12वी नंतर मी करायचं काय. म्हणजे माझा भावानी बीकॉम केलं, मी पण बीकॉमच करायचंय. परत माझ्या बाजूला जो दादा आहे त्यांनी बीएससी केलं, तर मी बीएससी करायचंय. परत कधी कधी काय होतं की आता लाखो रुपयाचे फीज आलेले आहेत, त्यामुळे पुण्याला जाणं, पुण्याचं येणं जाणं, परत तो प्रवास आणि परत अभ्यासाला वेळ भेटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापर्यंत प्रॉपर मार्गदर्शन होत नाही. आता आज आपल्या लोणावळ्यामध्ये समुद्रा इन्स्टिट्यूट सारखी एवढे मोठे वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट आहे, परत ग्रेट ईस्टर्न सारखे इन्स्टिट्यूट आहे, पण लोणावळ्यामधील किती लोकांना मर्चंट नेव्हीविषयी माहिती आहे. आज जर मर्चंट नेव्हीमध्ये जर मुलांनी ॲडमिशन्स घेतले तर त्यांना पुढं फ्युचर किती चांगलं आहे, त्यानंतर लोणावळ्याचा विकास किती झपाट्याने होऊ शकतो. जर आपल्या लोणावळ्यातली जर मुले यांना जर बाकीच्या गोष्टी कळाल्या की फक्त बीकॉम इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त पलीकडे अजून काहीतरी शिक्षण आहे याची कुणाला माहितीच नाही होते. कॉमर्स, आर्ट्स, सायन्स याच्या व्यतिरिक्त बरंच काही शिक्षण आहे, तर ते शिक्षण घेतल्यानंतर स्वतःची पण डेव्हलपमेंट करून आपण आपल्या शहराची पण डेव्हलपमेंट तितक्याच लवकरात लवकर करू शकतो. ठीक आहे, तुमचं म्हणणं आलं लक्षात. अजून कुणाला काय मत मांडायचं एज्युकेशन बद्दल? शिक्षणासंदर्भात असं आहे की ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्याच्यासाठी आपल्या लोणावळ्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्याला जायला लागतं, तर नगरपालिकेने एखादं केंद्र स्थापन करावं असं माझं मत आहे. धन्यवाद. तुमचंही म्हणणं कळलं. पुढं ज्याप्रमाणे आता प्रत्येकाने सांगितलं की नगरपालिकेनं नवीन कोणत्या गोष्टी सुरू कराव्या किंवा काय, पहिल्यांदा माझी विनंती ही राहील की नगरसेवकांनी ज्या जुन्या शाळा आहेत त्यांच्याकडे तरी किमान लक्ष द्यावं. आज त्या शाळांच्या इमारती म्हणजे मी खंडाच्यापासून खंड्यावरनं आलो, तर आज आम्हाला खंड्याच्या शाळेची अवस्था माहिती आहे. म्हणजे मुलांना ते एकदम रिस्क फॅक्टर्स जरी म्हटलो की आज त्यांना शाळेतनं दारातनं बाहेर जरी पडले ती लोक, तर त्यांना एक्सप्रेस हायवे लागतोय. तर त्यावेळेसाठी प्रॉपर इमारत, प्रॉपर स्ट्रक्चर म्हणजे प्रॉपर फॅसिलिटीज ज्या जुन्या शाळेत त्यांना तरी मेंटेन करू शकले तरी ते कुठेतरी एज्युकेशन लेवल की ज्या जुन्या शाळेत त्यांना प्रोत्साहन करा आणि नंतर नवीनपर्यंत जाऊयात. पण किमान जे आहे त्याला जरी केलं तर त्यातनं काहीतरी आपण नवीन निघू शकतो. आणि जर बघितलं तर आपला लोणावळा खंडाळा हे म्हणजे मेन म्हणजे टुरिझमवर आहे, तर टुरिझमच्या बेसिसवर पण आपल्याकडे बरेच जॉब्स आहेत. आपण बघितलं तर लोणावळा खंडात एवढे हॉटेल्स असून त्या हॉटेल्समध्ये चांगल्या पोस्टवर खंडातलं मला तरी वाटत नाही की आपल्या फील्डशी रिलेटेड म्हणजे MBA म्हणा या कोणत्याही प्रकारच्या रिसेप्शन्स म्हणा त्या पोस्टवर कोणती खंडातली मोठी लोक, आज डेलासारखं म्हणजे एक लाईव्ह एक्झाम्पल आम्ही बघतोय आज आमच्या खंडाळा गावात आमच्या संख्येपेक्षा म्हणजे बाहेरची जी लोक आली आहेत त्यांना प्रमाण जास्त आहे, त्यांचे रोजगार त्यांना जास्त आहेत. आणि गावातली जी मुलं आहेत ज्यांनी त्या फील्डशी रिलेटेड आहेत त्यांना काहीच कामं भेटत नाहीत. तर त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी जे कोणी व्यक्ती आहेत त्यांनी पहिला जो स्थानिक लोकांना पहिला त्यांना ऑपॉर्च्युनिटी द्यावी आणि त्याच्यानंतर ना बाहेरच्या लोकांना. अशा गोष्टी जर होत असतील तेव्हाच आपल्या युवा पिढीला काहीतरी काम करायला मिळेल आणि काहीतरी होऊ शकेल. धन्यवाद. अजून कुणाला काय बोलायचं एज्युकेशन बद्दल कुणाला बोलायचं असेल तर उभे राहा. सर, मला काय वाटतं आता काही गोष्टी अजून बदलत चालल्यात. जसं काय एक ट्रेंड आली आता लोणावळ्यातून बरेच जण पुण्यामध्ये शिकतात, पण पुण्यामध्ये ट्रेंड आहे की शिकल्यानंतर जॉब करायचा तो US मध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जे काही परदेशी. तुम्ही इथून छोट्या शहरातून मोठ्या शहरात जाता शिकायला, तिथे शिकता, तुम्ही शिक्षण घेता, त्यानंतर तुम्ही जे शिक्षण घेतले त्याचा जो लाभ आहे तो US ला देता, ऑस्ट्रेलियाला देता, जे काय ओव्हरसीज जे काही देश आहेत तुम्ही त्यांना देता.
तोच लाभ जर तुम्ही इथं दिला गावात, आता हे सगळे म्हणतात आहे की नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण व्यवस्थित दिलं जात नाही. प्रत्येक मुलगा जर 1-1 तास ठरवून गेला, आता हे सगळे शिक्षित पोरं आहेत, 1-1 तास जर ठरवून गेला आणि जर त्यांनी काही शिक्षण दिलं त्या पोरांना, क्वालिटी शिक्षण आपण फ्रीमध्ये देऊ शकतो ना. प्रत्येकाला 1 तास वेळ काढायला काय आहे तेव्हा? नाही, तुमचं म्हणणं काय आहे? तर आता हा विषय अगदी वेगळा आहे खरं तर, कारण US मध्ये जातात किंवा ऑस्ट्रेलिया जातात किंवा जर्मनीला जातात, त्याच्यामागचं कारण त्यांनी मागाशी सांगितलेलं आहे की ह्या युवा शक्तीला जेवढा त्यांच्या हाताला एवढं काम पाहिजे तशा प्रकारची अपॉर्च्युनिटीज त्यांनी इथं आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. आता सगळ्याच लोकांमध्ये तेवढी देशभक्तीची भावना असेलच असं नाही की ते त्यांच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून इथे येऊन ते काम करतील. त्यांना काही पैसे मिळाले, शिक्षक का ठेवायचे? जर आपण जाऊन शिकवायचं तर मग शिक्षक काय कामाचे? त्याप्रमाणे तो विषय वेगळा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे जे काही आहे, असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावेत असं म्हटलं जातं. आपण काहीतरी घेतलंय ते तर आपल्याच लहान भावंडांना देता आलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यासाठी कुणाला आरोप करण्याची काही गरज नाही. शिक्षक आहेत ते त्यांचं काम करतायत. आता हा विषय तुम्ही जो मागाशी काढला ना की क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही किंवा काही, तर आजकालचं ट्रेंड शिक्षकांच्या बाबतीत खूप बदललेलं आहे. म्हणजे पूर्वी जे शिक्षण होतं, म्हणजे मला वाटतं ऋषिकेश इथं बसलेल्या ऋषिकेशचे वडीलही शिक्षक होते, मीही एक शिक्षकच आहे. आज ऋषिकेशचे वडील रिटायर झालेले आहेत. त्यावेळेस त्यांना असलेलं काम आणि आत्ता शिक्षकांना असलेलं काम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेस शिक्षकांना फक्त शाळेत शिकवावं लागत होतं. आता शिक्षकांना शाळा करून, कधी कधी ते म्हणतात की शाळा सोडून तुम्ही शाळेत जाऊच नका, पण ती कामं करा पहिली. आता एक तुम्हाला उदाहरण सांगू का? हसण्यासारखं उदाहरण आहे. शौचालय मोजायचं काम दिलंय शिक्षकांना, माहिती तुम्हाला? म्हणजे अतिशय चांगल्या भाषेत शौचालय म्हणजे माहिती आहे ना, ते जाऊन बघायचं आहे बांधले का, चांगलं आहे का. आता तुम्ही विचार करा, तुमच्यापैकी उद्या जर कोणी शिक्षण मंत्री झाला, व्हावा अशी माझी इच्छा आहे. जर शिक्षण मंत्री झाला तर थोडा बदल करा, एवढीच अपेक्षा आहे. नगरपालिकेच्या शाळांची सुधारणा झाली पाहिजे नक्कीच. 101% शिक्षक क्वालिटीचे आले पाहिजेत, 101% खरं आहे. पण त्यांना फक्त शिकवण्याचंच काम जर पहिल्यासारखंच मिळालं तर मला वाटतं पहिले 7वी शिकलेली मुलं ही आत्ताच्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलापेक्षा हुशार होती. त्याच्यामागचं कारण ते होतं महत्त्वाचं. तर आपण त्याच्यानंतर चर्चा करूया. अतिशय गहन विषय आहे, पण खरोखर तुम्ही अतिशय सुंदर मत मांडलेलं आहे की लोणावळ्यामध्ये तुमच्यासारखे क्वालिटी एज्युकेशन घेतलेले, हायर एज्युकेशन घेतलेले अनेक युवक आहेत, पण त्यांच्या हाताला जे काम पाहिजे, जे अपॉर्च्युनिटी पाहिजे ते लोणावळ्यात उपलब्ध नाही. हे 100% खरं आहे. हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला पुण्याला जावं लागतं, हेही खरं आहे. त्यासाठी जर बदलायचं असेल, बदल करायचा असेल तर तो कुणी स्वर्गातून देव येऊन करणार नाही. तो करायचा कोणाला ते सांगा मला. कोणी करायचं? तो तुम्हीच करायचं आहे. त्यासाठी तुम्ही एकदा उचल खाली उठाव केला ना की हे झालंच पाहिजे, तर ते नक्की होईल. तुमच्या समस्या ज्या आत्ताच्या आहेत त्या नक्कीच जे कोणी भावी प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील. पोहोचल्या नसेल तर ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पुढचा प्रश्न तुम्हाला मगाशी प्लीज. मला अजून एक विषय मांडायचा आहे की आपल्या इथे एकही आपली जी इंग्लिश मिडियमची शाळा आहे ती नगरपालिकेची एकही इंग्लिश मिडियमची शाळा आपल्या इथे लोणावळ्यात नाही आहे कुठेच. मी म्हणजे तळेगावमध्ये बघितलं तिथे एकतरी शाळा आहे. तळेगावमध्ये एक इंग्लिश मिडियमची तळेगाव नगरपालिकेची शाळा आहे, नगर परिषदेची शाळा स्वतःची आहे. तसं लोणावळ्यात आपल्या इथे एक नाही. एखादी शाळा आपल्या इथे आता बाकीच्या ज्या आहेत शाळा आहेत, भरपूर शाळा आहेत आपल्या नगरपालिकेच्या, भरपूर शाळा आहेत. एखादी तिथेच सपोज ती डिस्टर्बाइज करून म्हणजे ती पूर्ण करून तिच्या सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये पूर्ण इंग्लिशमध्ये. आता माझा सपोज उद्या लग्न झालं किंवा कुणाचं आपल्या युवा शक्तीचं कोणत्या एका मुलाचं लग्न मुलीचं लग्न झालं, तो काय विचार करतो की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही इंग्लिश मिडियमलाच गेली पाहिजे, मराठी मिडियमला टाकून काय फायदा नाही. कारण की आता सध्याचं जग असं आहे की इंग्लिशशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. मराठी मिडियमला टाकलं तर त्यांना पुढे काय फायदा नाही होणार, स्कोप भेटणार नाही, तुला जॉब भेटणार नाही. आपण असा विचार करतो. या हिशोबाने इंग्लिश मिडियमची एखादी तरी शाळा आपल्या नगरपालिकेने कुठेतरी बांधावी किंवा जी आहे कोणती शाळा तर सपोज ज्या शाळेत कमी स्ट्रेंथ आहे, मुलांची स्ट्रेंथ आहे, ती तिथं इंग्लिश मिडियम शाळा सुरू करावी 1ली ते 10वीपर्यंत, जेणेकरून आपल्यातलीच लोणावळ्यातली नागरिक जे मुलं त्या शाळेत शिकतील. प्लस दुसरी गोष्ट अशी की तिथे फीज कमी असेल. आता आपल्याला 16% आपल्याला एज्युकेशन टॅक्स भरायला लागतो, पण तो 16% टॅक्स भरायला लागतोय, पण त्याचा आपल्याला आउटपुट काहीच भेटत नाहीये. काहीतरी भेटलं पाहिजे त्यासाठी आपल्याला. आपण कर भरतोय. कर कशासाठी भरतोय की या सगळ्या सुविधा आपल्याला भेटाव्यात.
पण त्यातल्या आपल्याला फक्त 50% किंवा 20% सुविधा भेटतात. बाकीच्या 80% सुविधांसाठी आपण पैसे भरून काय तुमचं करायचं? म्हणणं कळलंय. एक गोष्ट फक्त अशी ऍड करावीशी वाटते की आपण आता सध्याचं लोणावळ्याचं म्हणजे चित्र बघितलंय. आपलं म्हणजे ड्रीम किंवा आपलं स्वप्न खूप मोठं आहे की इथे टेक्निकल एज्युकेशन लोणावळा नगरपालिकेने बांधावी किंवा ती चालवावी. सध्याच्या जे आपल्या मित्रांनी सांगितलं की नगरपालिकेच्या शाळा चालू शकत नाहीये, तर पायापुरतं जर का बघायचं म्हणलं तर निदान नगरपालिकेच्या शाळांची संख्या तरी कमी होता कामा नये आणि गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळेल तिथं क्वालिटी. हा, तुम्हाला आता अजून एक म्हणजे दुसरी बातमी सांगतो. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत, तर इंग्लिश मिडियममध्ये शिकणारी काही मुलं पालकांनी काढून त्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये इंग्लिश मिडियम नाही सेमी इंग्लिशच्या शाळेत टाकलेली आहेत. त्याच्या मागं फार लॉजिक वेगळं आहे. म्हणजे एज्युकेशन असं म्हणतात की तुमची मातृभाषा जर परफेक्ट असेल ना, मातृभाषेवर जर प्रभुत्व असेल तर सगळ्या संकल्पना ज्या आहेत, त्या कन्सेप्ट ज्या आहेत, त्या कन्सेप्ट मला क्लिअर होतात. जोपर्यंत तुमच्या मातृभाषेवर तुमचं प्रभुत्व नाही तोपर्यंत कोणती कन्सेप्ट क्लिअर होत नाही. 2+2 4 किंवा तुम्ही जर 5 रुपयाचे 10 पेन घेतले तर एकूण किंमत किती, तुम्हाला ते कन्सेप्ट कळले पाहिजे ना. तुम्हाला ते काय क्लिअरच झालं नाही तर काय करणार. हो, आणि क्वालिटी मेंटेन करण्याशी ती इंग्लिश आहे की मराठी याचा काही संबंध संबंध नाही. तुम्ही मला वाटतं बहुतेक तुमच्या ते मराठी मीडियमला शिकलेले असतील ना. आता ज्ञान प्रबोधिनी सारखी उदाहरणं आहेत पुण्यामध्ये ज्यांच्याकडे शिकलेली मुलं जगभरात मोठमोठ्या. ठीक आहे, आपण अशी अपेक्षा करू की आपण आता तुमच्या माध्यमातून नगरपालिकेने अशी एक शाळा सुरू करावी तर फक्त प्युअर इंग्लिश मिडियम असेल, बाकी शाळा आहेत सेमी इंग्लिश असेल, सेमी इंग्लिश असतील, पण आहे तिथे चांगलं ज्ञानदान चांगलं झालं पाहिजे. आणि आता हे जे काही मुलांच्या परीक्षा घ्यायच्या नाहीयेत आणि त्यांना तसं सोडून द्यायचं मोकळं, आणि मग ते गरीबाच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या नाही तर त्यांना काही कॉम्पिटिशनची आस राहणार नाही. त्यांनी परीक्षा दिल्या नाही त्याच्यासाठी अभ्यास करणार नाहीत. त्यांच्या मुळात घरामध्ये वातावरण नाहीये, साधारणतः त्यांच्या घरात शिक्षणाचं वातावरण नाहीये. त्यांच्या आईवडिलांना माहिती नाहीये की मुलांकडनं काय अभ्यास करून घ्यायचा आहे. अशी मुलं पूर्णपणे शाळेवरती डिपेंड आहेत. त्यांच्याकडनं जर का परीक्षा घेतल्याच नाहीत, त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतलाच नाही शिक्षकांनी आणि पूर्णपणे शासनावर सोडून दिलं, 10वी पर्यंत ढकलत राहायचं, तर 10वीत बाहेर पडल्यानंतर आपल्याला विषय खूप आहेत बोलण्याचे. आपण एकदा एक चर्चा म्हणजे मी मावळ वार्ताला विनंती करतो की तुमच्यासारखे युवक बोलून आपण फक्त एज्युकेशनवर चर्चा करू. नाही म्हणजे एज्युकेशन इंग्लिशमध्ये हवंय की मातृभाषेत हवंय, एज्युकेशनचे पर्याय काय, त्याचा फायदा काय, त्याचे तोटे काय, हे सगळं आपण नंतर चर्चा करणार आहोत. आपल्याला फक्त आता लोणावळ्याच्या समस्या त्याचे जे उपाय शिक्षण मंडळ आणि लोणावळ्याची एक पॉलिसी तयार करावी की लोणावळ्यात निदान एवढं तरी काम झालं पाहिजे. आपल्या या गोष्टींवर आपल्याला काम करायचं. तुमचं म्हणणं काहीतरी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ की आता जेवढ्या आपल्या नगरपालिकेच्या शाळा आहे लोणावळ्यामध्ये ते सगळं डिस्ट्रॉय करून फक्त एकच शाळा नगरपालिकेची पण चांगल्या क्वालिटीची केली पाहिजे. आता आपल्या नगरपालिकेत 5 शाळा आहे लोणावळ्यामध्ये, तर त्या सगळ्या एकाच जागी केले पाहिजे म्हणजे स्ट्रेंथ. त्याच्यामागची योजना वेगळी असते की आता तर असं म्हणतात की ज्या ऊस तोडणी कामगारांची मुलं शिकतात हे तुम्हाला बरोबर आहे. तर गव्हर्नमेंटचं असं अतिशय चांगलं धोरण आहे. पालावर जाऊन शिकवायचं. पालावर जाऊन शिकवा. ज्या ठिकाणी 15-20 मुलं आहेत अशा ठिकाणी शिक्षकांनी जाऊन तिथे शिकवायचं, कारण त्या मुलांना इथपर्यंत येणे शक्य नाही. तर ह्या ज्या तुम्ही ठीक आहे तुमची कल्पना, आपण तुमची कल्पना स्वीकारू आपण, पण ते शक्य होणार नाही. कारण ज्या ठिकाणी ती मुलं राहतात ना त्या ठिकाणी जर त्यांना एज्युकेशन मिळालं तर ते लवकर शिकतात. कारण ती जर मुलं ऊस तोडणी कामगारांची मुलं असतील तर ऊस तोडायचं आईबाप सोडून त्यांना ते शाळेत घालवलं जाणार नाही. मग तिथे जाऊन कोणी शिकवलं तर ते नक्की शिकतील. त्यामुळे आंदोलन झालं फार मोठं. पुण्यामध्ये त्याचं फार मोठं आंदोलन चालू होतं मागं. आपण नंतर त्या विषयावर जाणार आहोत. पण मला वाटतं की अतिशय सुंदर मत या युवकांनी मांडलेलं आहे. आणि जे कोणी प्रतिनिधी आम्हाला लाईव्ह जत्रा वाहिनीवरती हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना एक विनंती आहे की कृपया आता तर या युवा शक्तीकडे लक्ष द्या, नाही तर एक वेळ अशी येईल की इलेक्शनला उभं राहणं देखील कोणालाही शक्य होणार नाही. आणि तिथपर्यंत वेळ आणू देऊ नका. या युवकांचं म्हणणं काय आहे ते लक्षात घ्या. पुढचा विषय असा आहे की लोणावळा मगाशी सांगितलं की पर्यटन स्थळ आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्यटन स्थळ आहे, तुम्हाला वाटतं का खरोखर लोणावळा पर्यटन स्थळ आहे आणि त्या सुविधा आहेत? नाही. एका का नाही ते मागचे हात पहिला तुम्ही हातवर केला, बोला तुमचं म्हणणं. मला पर्यटन स्थळ म्हटलं की पर्यटन नक्की काय आपल्याकडं? काहीच नाहीये. आज लोणावळा खंडाळा कंबाईन केलं तरी मोजून एखादा जरी व्यक्ती फिरायला आला त्याच्याकडे मोजून 4 स्पॉट बघण्याशिवाय व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. प्रायव्हेट गोष्टी भरपूर असतील, पब्लिक काय लायन्स पॉईंट, बुशी डॅम, खंडाळा इथं लायन्स पॉईंटला गेलो, बुशी डॅमला गेलो, तेही पावसाळ्यात गेलो तर ठीक आहे,
बाकीचे 8 महिने काय करणार? खंड्यात गेलो तर सनसेट पॉईंट आणि शूटिंग पॉईंट त्याच्या आजच्या घडीला शूटिंग पॉईंट पूर्णपणे बंद केलेला गेला आहे. तिथं म्हणजे बाहेरचे जरी नागरिक जाऊ द्यात, पण किमान गावातले नागरिक तिथं जाणं म्हणजे त्यांना पॉसिबल झालं नाही. तर ह्या वेळेला अशा जर स्पॉट्स म्हणजे आजच्या तारखेला खंडाळा हे असं म्हणजे मोजलं जाते, जर शूटिंग पॉईंटला यायचं झालं तर ते म्हणजे ऑन रूट आहे, स्पेसिफाय केली म्हणजे तिथं येऊन की खास त्या स्पॉटसाठी यावं असं कोणतंही स्पॉट लायन्स पॉईंट आणि बुशी डॅम पकडलं तर त्या व्यतिरिक्त कोणतंही नाही आहे. तर अशा वेळेला त्या स्पॉट्सना कशा प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो? आज आपल्याकडे एवढ्या निधी येतात, आज खंडाळ्याचं लेक, वलवनचा तळा, ह्यासाठी भरपूर निधी आपल्याकडनं आल्यात, पण निधी ते परत का गेल्या ह्याचं कुणालाच इथं माहित नसेल. अजून कुणाला काय मत? रोपवेची जी संकल्पना केली होती, रोपवेची संकल्पना सुद्धा ती परत गेली, त्याचा निधी सुद्धा परत गेला. कारण की आपण काय मॅनेजमेंट केलं नाही, त्यामुळे तो परत गेला. नाही, तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं? खंडाळा, लोणार, मला वलवण संदर्भात बोलायचं आहे. एक मिनिट, ह्यांचं म्हणणं त्यांनी वलवणचं मांडलेलं आता तलावाचं, तुम्ही बोला. तर बाहेरून जे पर्यटक येतात तर लोणावळ्यातील लोकांनी ते लुबाडण्यास एवढे त्यांना हे करतात की म्हणजे कुठेही आला तरी प्रत्येक ह्याच्यात कमिशन काही का. तर आपण नगरपालिकेने कुठली बस म्हणा किंवा काही म्हणा जर असं सुरू केले तर आपल्या नगरपालिकेच्या उत्पन्नात पण भर पडेल आणि त्या नागरिकांना पण एक सुविधा मिळेल. जसं पुणा दर्शन बस आहे तसं लोणार दर्शन बस असावी. कसं आहे म्हणजे जो पर्यटक एकदा येतो तो एवढा अक्षरशः कंटाळतो की पुढच्या साईडनं तो विचार करतो की मी खरंच जाऊ का. अजून कोणाला काय म्हणणं? तसंच लोणावळ्यात जे आपले वलवणचे तलाव जो आहे ते दोन, आपले खंडाळा आणि वलवण हे दोन तलाव आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत येतात. वलवणचं जे तलाव आहे ते जिल्हा परिषदेच्या हद्दीत आहे, ते नगरपालिकेच्या हद्दीत आता येते चालले, अजून त्याचे प्रोसिजर चालू आहे. सेकंड थिंग इज की त्याला तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही तिथे बोटिंगची सुविधा सुरू केली तर अर्निंग चालू होईल, म्हणजे तिथल्या स्थानिक म्हणजे जे मुलं आहेत त्यांना तरी तिथे जॉब भेटेल किंवा म्हणजे त्यांची दुकानं किंवा काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे ज्याच्यामुळे जॉब क्रिएट होतील. तुमचं काय म्हणणं आहे? लोणावळ्यामध्ये मध्यंतरी भुशी डॅमला जायला टॅक्स लागत होता, टॅक्ससाठी लोक 5-5, 10-10 रुपये मोजत होते. ते पैसे प्रदूषण कर हो, पण प्रदूषण कर हा नव्हताच पहिली गोष्ट. त्याच्यात आपल्या लोणावळ्याच्या नगरपालिकेच्या याच्यात लिहिलेलाच नाहीये प्रदूषण कर हा. ऐका ते आपण त्याच्यानंतर जाऊ. कर घेत होते. कर घेतल्यावरती त्याच्यावरती काय केलं? कर घेऊन तुम्ही काय केलं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्याच्या नावाखाली गोळा केलं ते काय झालं? काय झालं असं तुमचं म्हणणं आहे? काय झालं हे विचारायचं आहे ऍक्च्युली. हा, तुमचं म्हणणं पोचलंय. अजून काय म्हणता येईल तुम्हाला? सर मी रामनगरमध्ये राहतो. आता प्रॉब्लेम काय होतो की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पर्यटक येतात बुशी डॅम आणि लायन्स पॉईंटसाठी, पण त्यावेळेस पर्यटकांसाठी पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे जो आपला टाटा डॅमचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये, त्यामुळे लोक ब्रिजवरतीच गाड्या पार्क करतात, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जाते. जर इन केस इमर्जन्सी समजा रामनगर किंवा बुशी गावात जर घडली तर त्यांना हॉस्पिटल नाही आहेत तिकडे, तर त्यावेळेस काय करणार? रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. रस्त्यांचं रुंदीकरण झालं पाहिजे, नाहीतर मग आता सध्या तरी कमीत कमी रस्ते त्याच्या मधोमध त्याला डायव्हर्ट केलं पाहिजे की जेणेकरून कोणी ओव्हरटेक न करता एका बाजूनेच गाडी कंटिन्यू जात राहील. तुमचं म्हणणं कळालंय. अजून कोणाला काय बोलायचं का पर्यटनाबाबत? पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे आणि जेव्हा आणि जेव्हा पर्यटक येतात तेव्हा म्हणजे घाण कचरा होतो, तर त्यासाठी व्यवस्था काय नगरपालिकेची? सगळा कचरा तिथंच पडलेला असतो, कोण काय लक्ष देत नाही, काय नाही, सगळं ते पाण्याबरोबर वाहून जातं. ठीक आहे, आपल्याला नंतर एक प्रश्न आहे सुंदर, उत्तर तुमच्याकडून मला घ्यायचं आहे. तुमचं म्हणणं आपण विषय पर्यटकांचा आणि कचऱ्याचा जोडला तर कालच आमच्या इथे एक रॅली झाली छोटीशी, बरेचसे लोक येतात ते जातात ते, पण ते लोक जे कचरा करून जातात ते त्याचं काय? तर हे लाईव्ह शो चालू आहे, लोक फिरतात ते, प्रचार करतात ते, जागोजागी कचरा करतात ते. तो विनंती आहे की त्या लोकांनी तो कचरा आपल्या सोबत घेऊन जावे. धन्यवाद. तुमचं म्हणणं पटलं, अतिशय चांगले. तर मला वाटतं की पर्यटनाबाबत तुम्ही तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, हे की नाही? आता पर्यटनामध्ये मला ह्याच्यामध्ये एक मुद्दा ऍड करावा असं वाटतोय की पर्यटक येतात, पर्यटक मस्तीच्या मूडमध्ये असतात, पण लोणावळा किंवा लोणावळ्याचा एक नागरिक म्हणून किंवा लोणावळा नगरपालिकेला माझी ही विनंती राहील की पर्यटकांना त्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं आणि त्यांनी ते करू नये ह्याच्यासाठी, किंवा आता बुशी डॅममधनं ते वरतून उड्या मारतात वगैरे, तर त्याच्यासाठी त्यांनी ते करू नये, त्याच्यासाठी काही उपाययोजना केली गेली पाहिजे असं मला एक त्यांच्यामध्ये जागरूकता आणली पाहिजे. जागरूकता अतिशय चांगल्या वळणाने ही चर्चा आपली चाललेली आहे. खरोखर मला तर नवल वाटतं की इतके पुढारेले युवक आपल्या लोणावळ्यात आहेत. या युवा शक्तीचा वापर येणाऱ्या भावी नगरसेवकांनी या लोणावळ्याच्या सुधारणेसाठी करून घ्यावा. मला वाटतं ह्या युवकांसाठी एक खास मंच त्यांनी तयार करावा. युवकांनी आपलं म्हणणं मांडा, लोणावळ्याचा पर्यटन विकास कसा करावा, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या सूचना येतील, विचार येतील, त्या विचारांवर विचार करून ह्या नगरसेवकांनी जर पुढं पाऊल उचललं, येणाऱ्या भावी नगराध्यक्षांनी जर पाऊल उचललं, तर मला वाटतं लोणावळा सुंदर व्हायला किंवा लोणावळ्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.
पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. लोणावळ्याचा महासंग्राम या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझा, की लोणावळ्यामध्ये ट्रॅफिकची फार मोठी समस्या निर्माण होते, आहे की नाही? म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, शुक्रवारचा बाजार असेल तर भांगरवाडी आणि बाजार एरिया इतका पॅक होतो की त्याच्याबद्दल बोलणं नको, हे की नाही? शनिवार रविवार असेल, पावसाळ्याचे दिवस असतील तर मग अशी रामनगरची यांनी समस्या मांडली. मला वाटतं 4 ते 5 तास लागतात रामनगरपर्यंत जायला. 4 ते 5 तास म्हणजे विचार करा किती वेळ जातो तो. तर ह्या समस्या, ही जी समस्या आहे लोणावळ्याची रस्त्याची समस्या, याबद्दल तुमचं मत काय आहे? त्याच्यावर काय उपाय करता येतील? प्रत्येकाने थोडक्यात अगदी सांगायचं आहे. प्रथमतः असं सांगू शकतो की जसं माथेरानला जसं केलेलं आहे की तिथे गाडीवरती जावायला अलाउड नाही करत, तसं आपल्या इकडे कुठे एखादा स्पेस तिथे देऊन की तिथं पार्किंगसाठी व्यवस्था करतात. जसं गेल्या आत्ता ह्या वर्षी सेंट्रलाइज पार्किंग पाहिजे. हां, सेंट्रलाइज पार्किंग पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या इथे यावर्षी म्हणजे पोलिसांनी म्हणजे आपल्या लोणावळा सिटी पोलीस स्टेशन आणि ग्रामीणनी एक मोठा चांगला उपक्रम राबवला होता की त्यांनी वलवनच्या बाहेरच्या साईडला तिथे गाड्या, मोठ्या गाड्या सगळ्या पार्किंग करायच्या आणि तिथून तुम्ही छोट्या छोट्या गाड्यांनी तुम्ही किंवा चालत जाऊ शकता. कारण की बस ज्या मोठ्या गाड्या जातात त्यामुळे एवढं ट्रॅफिक जाम होतं की तिथे आपल्याला छोटी 2 व्हीलर सुद्धा निघू शकत नाही. आणि ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत असं एकदा 2दा घटना घडलेल्या आहेत की जाताना ॲम्ब्युलन्स जातानाच तिथं पेशंट जो मेलेला आहे, अशा भरपूर 2-3 घटना माझ्या समोर झालेल्या आहेत. अजून कोणाला काय म्हणायचं? प्रत्येकाला आपापलं म्हणणं थोडक्यात मांडा. अगदी ते सेंट्रलाइज पार्किंग करून आपलं जसं आता एकाने मत मांडलं होतं की जसं पुणा दर्शन आहे तसे बसेस, तर एक पार्किंग करून एक बस म्हणजे बसेस थ्रू जर आपले जे टुरिस्ट येतात ते त्यांना जर हे फिरण्यासाठी बसेस केले तर त्यांची पार्किंग वेगळीकडे राहील आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक कंट्रोलमध्ये राहील. अजून कोण? हां, जर शुक्रवारचा बाजार म्हणा किंवा कुठले ट्रॅफिकमुळे जर एखादी इमर्जन्सी केस झाली आणि जर कोणती वाईट घटना घडली तर आपण महानगरपालिकेला जबाबदार धरलं तर त्यांच्याकडे उत्तर आहे का? ते की तुम्ही उपाय सांगा, काय काय करता येईल? तर अशा वेळेस की जे ज्यांना खरंच बाजार जे आहेत पार्किंग सेंट्रलाइज पार्किंग शुक्रवारच्या बाजारासाठी पण केली पाहिजे की आल्यावर तिकडे गाडी लावा आणि तुम्हाला काय खरेदी करायची असेल ते खरेदी करून मग गाडी घेऊन जा. अजून पुढचा आता जर आपल्याकडे जास्त करून संध्याकाळच्या टायमाला सिंहगड कॉलेजमधले जे स्टुडंट असतात ते फिरकडे येतात लोणावळा सिटीमध्ये, तर त्यांच्यासाठी आपण तिकडून जो रोड काढला हनुमान टेकडीच्या बाजूने, तर तो रोडला आपण स्ट्रेट घेऊन त्या भांगरवाडीमधून येणार नाही तर त्यांना वेगळा रोड त्याची सोय केली तर इथं ट्रॅफिक कमी होईल. कारण की संध्याकाळी जास्त करून सिंहगड कॉलेजची. ठीक आहे, अजून कोणाचं काय म्हणणं? हां, तुम्ही. हां, प्लीज. बऱ्याच महिन्यां किंवा वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल, 2 वन वे केले होते लोणावळा नगरपालिकेने. तर हे लोणावळा नगरपालिकेने तयार केलेले वन वे आज आपण सर्रासपणे दोन्ही रस्त्यांवरनं येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिक बघतो. तर मी लोणावळ्याच्या नागरिकांना, सजग नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो किंवा अशी विनंती करू इच्छितो की कृपया करून त्याचा अवलंबन करा आणि तुम्ही जर का स्वतःपासून सुरुवात करा, आपल्यापासून सुरुवात करूया. मी हे स्वतः फार काटेकोरपणे पाळतो. मी जेव्हा गाडी चालवत असेल तेव्हा मी वन वेचाच उपयोग करतो. जाताना आणि येताना दोन्ही माझे येणार जाणारचे मार्ग वेगळे असतात. धन्यवाद. अजून मुळात म्हणजे ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा मार्ग कुठलेही असे आमनदबके मनात आलेले उपाय करून बघणे असा नसतो. आता मी नाशिक महानगरपालिकेबरोबर त्यांच्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी काम करतोय. म्हणजे आम्ही ती पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशी असली पाहिजे त्यासाठी मुळात म्हणजे सुरुवात ट्रॅफिक अनालिसिस पासून होते. तर लोणावळ्यात सुद्धा असं काहीतरी ट्रॅफिक अनालिसिस झाला पाहिजे की कुठले बॉटलनेक्स आहेत, म्हणजे या भागामध्ये ट्रॅफिक जमा होतंय, इथे ट्रॅफिक असं इतकं जमा होतंय, त्याचं पूर्णपणे अनालिसिस झाल्यानंतर पर्यटकांच्या दिवशी काय होतंय ह्याचं अनालिसिस झाल्यानंतर त्याची मूळ आखणी झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावरती सायंटिफिक काहीतरी उपाय शोधला पाहिजे आणि तो जे कोणी इंजिनियर्स असतील किंवा जे कोणी ट्रॅफिक अनालिस्ट असतील त्याने तो सुचवला पाहिजे. असं जर का वैज्ञानिक त्याचा दृष्टिकोन घेतला ना तर त्याच्यातनं काहीतरी दूरगामी परिणाम होऊ शकेल. म्हणजे आज एक रोड वन वे ठरवायचा, मग तो परत बदलायचा, मग मनात आलं की तिकडे कुठेतरी दुसरीकडे पार्किंग करायचं. योग्य अभ्यास करून ते केलं पाहिजे. अभ्यास करून ते केलं तर त्याला काहीतरी दूरगामी काय म्हणणं मांडायचं? ट्रॅफिकची समस्या कशी सोडवता येईल? सर, मगाशी सांगितल्याप्रमाणे की पावसाळ्यात नागरिकांना रामनगर आणि भुशीच्या नागरिकांना खूप त्रास होतो. तर त्यासाठी जर डायव्हर्शन टाकलं रोडच्या मधोमध रस्ते होईल तर खूप वेळ जाईल आणि त्याचे मंजुरी वगैरे जे काय असेल ते दुभाजक जर केलं तर ट्रॅफिकची समस्या थोडी कमी होईल. आणि दुसरी गोष्ट की नवीन आत्ता जो ब्रिज आहे तो ब्रिज होण्या अगोदर जुना ब्रिज वापरला जात होता टाटाचा, तर तो पावसाळ्याच्या 4 महिन्यासाठी जर ओपन केला तर ॲटलिस्ट लोकल लोकांना त्या ब्रिजवरनं येण्या जाण्यासाठी बरं राहील. त्यामागचं कारण असं की तो ब्रिज त्याला 100 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि तो आता म्हणजे
कोलॅप्स व्हायच्या मार्गावर आहे, तर तिथून जर वाहतूक चालू ठेवली तर ते कधी कोसळेल, म्हणून ते बंद केलेलं आहे. ठीक आहे, त्याला पर्याय आहे तुम्ही दिलेला, आपण बघूया काय करता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून. मुळात ट्रॅफिकची समस्या ही का होती, तर आपलीच लोक कारणीभूत आहे. आपला लोणावळा काय इतका मोठा नाहीये. जर भांगरवाडी चौकातनं जर गेलो कुमार रिसॉर्ट पर्यंत गेलो तर जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर आहे. तर एवढं पण नाहीये. या अंतरासाठी आपल्याला गाडी खरीच लागते का? आपण थोडं चालू शकतो. जर आपल्याकडे काही वजन नसेल तर आपण चालूही शकतो, आणि जर तेवढंच जर हे असेल तर सायकलही वापरू शकतो. ह्यांनी जे आता मत मांडलं की आपल्यापासून सुरुवात करूया आपण. दुसरी गोष्ट, आपण जर का या शहराची जर का वाहतूक व्यवस्था सोडवायची असेल तर इतर काही शहरांकडे बघितलं पाहिजे, जी जागतिक दर्जाची हिल स्टेशन आहेत, म्हणजे त्याला आपण व्हेनिस म्हणता येईल किंवा ॲम्स्टरडॅम म्हणता येईल. तिथे वाहतुकीची समस्या कशी सोडवली आहे याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. तिथल्या सरकारने काही नियम घालून काही ठिकाणांमध्ये फक्त सायकल वापरण्यास परवानगी दिलेली आहे. त्याचा वापर झाल्यामुळे जी कंट्री, हॉलंडसारखी कंट्री जी पूर्वी पूर्णपणे कार्स आणि इतर म्हणजे याच्यावरती पब्लिक ट्रान्सपोर्टवरती डिपेंड होती, ती आता पूर्णपणे सायकल लिस्टेड म्हणजे कंट्री झालेली, आणि त्याच्यामुळे त्यांचा जनजागृती व्हावी लागेल, जागृती करावी लागेल. अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे रस्त्यांवरती सायकल पाथ तयार करणे. आपल्याकडे फुटपाथाची नाहीये, फुटपाथच नाहीये, तर आपल्याकडे सायकल अतिशय महत्वाचं, कारण आपल्याजवळ तळेगाव नगरपालिका पाहिजे, माहिती तुम्हाला. बरोबर. आपल्यानंतर पूर्वी तळेगावची मुलं ITI ला लोणा द्यायची, तळेगावची मुलं कॉलेजला लोणा द्यायची, है ना. आता अगदी विरुद्ध झालेलं आहे. हे असं काय होतं, हा खरं तर प्रश्न नाही का. बरोबर. फुटपाथच नाहीये तर तिथे सायकल ट्रॅक कुठून असणार. आणि असं नाहीये की आपल्याकडे रस्ते छोटे आहेत. जगामध्ये कितीतरी देश आहेत ज्याच्याकडे रस्ते छोटे आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे ट्रॅफिक व्यवस्थित मॅनेज केलं. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे या मुद्द्याशी? याच्याशी एकदम ज्या मुद्द्यासाठी जास्त निवडणूक लढवल्या गेल्या तो म्हणजे भांगरवाडी नांगरगाव उड्डाण पूल. तर तो अजून किती वर्ष आम्ही त्या मुद्द्यावर निवडणूक आम्ही बघायचे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सांगायचे की आम्हाला इथं पूल होणार आहे. आता आम्ही मोठं झालो, आता आम्ही पण आमच्या मुलांना हेच सांगणार की इथं पूल होणार आहे. तर तो कधी होणार हे म्हणजे खरंच की सगळ्या प्रतिनिधींनी एकदम मनावर घेतलं पाहिजे, आणि या विषयात कोणतेही राजकारण न करता लोणावळ्याचे नागरिक पण तुम्हाला सहकार्य करतील की बंद केला पण व्हायला पाहिजे, कारण तो जो ट्रॅफिक आहे सगळ्यात जास्त आपण बघतो की दररोज होणारा ट्रॅफिक आहे. ठीक आहे, मला वाटतं ट्रॅफिकवरती उपाययोजना बऱ्याच जणांनी सांगितलेल्या आहेत. अजून कुणा काय थोडक्यात 1-2 वाक्यात काय सांगायचं असेल तर, जर नवीन कोणी असेल तर नवीन कोणी काय उपाय सांगणार आहे का? हा सर, एक तशीच उपाययोजना अशी आहे की आपण जर आपल्या इथले ट्रॅफिक जे आहे की जे आता तो बघितलं असेल तर की वलवण पासून ते कुमार रिसॉर्ट पर्यंत इथे गाड्या डायरेक्टली सर्रास कुठेही रोडला पार्किंग करतात, आणि त्यामुळे एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात की पार्किंगची थोडं जवळ घ्या माईक. हां नाही बोला तुम्ही बोला आता बोला, दिसतो ना. हा जो आहे म्हणजे ते पार्किंग सर्रास कुठेही पार्किंग करतात गाडी. असं नाही की कुठे पार्किंगचा स्पेस दिला तिथे रोडवर पार्किंग करणार जाणार निघून पुढे, मग त्याच्यामुळे एका पाठीमागे एक गाड्याचं पार्किंग होत जातात, त्यामुळे पुढे फुल ट्रॅफिक रस्त्यावरती पार्किंग नको करायला. ठीक आहे, अजून कोणाला काय थोडक्यात तुमचं म्हणणं काय? पार्किंगचा जर इश्यू असेल ना तर एक जागा आहे जी आपण पार्किंगसाठी वापरू शकतो डेव्हलप करून, ती म्हणजे जो लोणावळा लेकचा जो ब्रिज आहे, ब्रिजला पॅरलल एक मोठा ब्रिज टाईप एक पार्किंगसाठी स्पेस करून, कारण खाली तर ती जागा कोण वापरत नाही, तिकडच जर एक मोठं पार्किंग स्पेस केलं तर पार्किंगची व्यवस्था करावी कुठेतरी, मोठी पार्किंग असावी. तुमच्या सगळ्यांच्या खरं तर चांगल्या कल्पना आहेत, अतिशय सुंदर सुंदर कल्पना प्रत्येकाने मांडलेल्या आहेत. अगदी परदेशातली उदाहरणं देऊन तुम्ही ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या युवकांचं मनापासून कौतुक करतो. पुढचं असं आहे की हा जो लोणावळ्यातला युवक आहे, समजा काही शिक्षित आहे काही अशिक्षित आहे, पण त्याच्या हाताला अजूनही लोणावळ्यात काम नाही. लोणावळा हिल स्टेशन आहे, बरोबर, पर्यटन स्थळ म्हणून आहे. तर ह्या युवकांना रोजगार लोणावळ्यातच उपलब्ध होईल यासाठी तुमच्या काही आयडियाज, काही कल्पना आहेत का? जर असतील तर त्या थोडक्यात सांगायच्यात. कोणी सुरू? आज आपण बघितलं तर लोणावळा खंडामध्ये म्हणजे जे मी आधी पण सांगितलं होतं की टुरिस्ट प्लेसेसच नाही आहेत. तर अशा वेळेला आपल्याकडे एवढं चांगलं नैसर्गिक सुंदर असलेलं असताना आज मुळशीसारखे एक्झाम्पल्स घेतले तर छोट्या मोठ्या गोष्टींना ते लोक व्यवसाय तयार करायला बघतात की फक्त एक बेसिक टेंट्स तरी सेटअप केले तर एका टेंटमधनं किती काही क्राऊड अट्रॅक्ट होऊ शकतं. तर तशा गोष्टी आपण का करू शकत नाही की ज्यात खर्च पण जास्त होऊ शकत नाही, आणि नगरपालिकेने हे प्रयत्न करावे की कोणतीही गोष्ट स्वतःकडे न ठेवता जर सपोज ती प्रायव्हेटाईज केली की बाबा तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट फर्म, आता आपण बाहेर बघतोय तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ते प्रायव्हेट मेंबर्सना देऊन त्याच्या फक्त टॅक्स किंवा एक 50% ऑफ द इन्कम युवकांसाठी करायला. तर त्याच गोष्टी जेव्हा अशा गोष्टी जेव्हा होतील, डेव्हलपमेंट होतील, तर त्यावेळेला तिथं युवकांना तिथं रोजगार मिळेल. नाही, अजून कोणाला काही
अजून काय करता येईल युवकांसाठी रोजगार? हां, तुम्ही मुख्य म्हणजे लोणावळ्यातल्या युवकांना आपलं हे हिल स्टेशन वाटतच नाहीये. त्या दृष्टीनं सुरुवातपासून त्यांना सांगायला पाहिजे की आपण लहान मुलगा असेल तेव्हापासून की आपण एका हिल स्टेशनमध्ये राहतोय, त्याचे काहीतरी नियम आपण सेट केले पाहिजेत की हिल स्टेशनमध्ये राहताना आपल्याला कसं राहिलं पाहिजे किंवा या हिल स्टेशनचा कसा वापर केला पाहिजे. त्या दृष्टीनं तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला जाणू शकेल की हे हिल स्टेशन आहे. आता आपल्याला काय करतील? आता आपल्या युवकांसाठी आता येणारी 5 वर्षे, आता निवडणूक तर होणार आता लगेच, एक 4-5 दिवस बाकी आहेत निवडणुकीला. आता काय करतील ह्याच्यानंतर? कुठल्या प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट आहे की जे पर्यटक व्यवसायासाठी उपलब्ध आहे किंवा पर्यटक व्यवसायासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो? मग ते गाईड असू शकतं किंवा त्याच प्रकारे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असू शकतं. या प्रकारे कोणत्या प्रकारच्या उद्योगाला चालना दिली जाते तर ती कुठे दिलीच जात नाही. त्याच्यामुळे पर्यटन व्यवसाय या भागामध्ये आपण कुठेही काम करत नाही. त्या भागात स्किल ते तर करायचं आपल्याला, करत नाही आहोत नाही. आता मला तुमच्याकडून उपाययोजना पाहिजे. तुम्ही सगळे युवा शक्ती आहात, तुम्ही उपाय सांगा काय करता येईल. नगरपालिकेने या बाबतीचा एक आराखडा तयार करून कुठले भाग हे पर्यटन विकासासाठी योग्य आहेत आणि त्याचा कसा विकास करता येईल. जे नैसर्गिक भाग आहेत ते तर आहेच आहेत, पण अभयारण्य आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे लेक्स आहेत, ते सगळे डेव्हलप करून त्या ठिकाणी पर्यटक कसं जाऊ शकतील आणि त्या ठिकाणी पर्यटकांना कसं घेऊन जाता येईल. पर्यटन स्थळ म्हणून ते विकसित झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणजे खंडाळ्याचा डॅम असेल तर. आता समजा एखादा यांचं म्हणणं आहे पहिल्यांदा, नगरपालिकेने एक त्यांचं क्रीडा संकुल उभारून जे आपले युवा आहेत, जे खरंच क्रीडा क्षेत्रात तज्ज्ञ आहेत, तर अशांसाठी जे तज्ज्ञांचा उपयोग करून जर असून काय त्याच्यातनं रोजगार करू शकतो. कारण आपले जे युवा जे आहेत, जे चांगले क्रीडापटू आहेत, कॉम्प्लेक्स करावं त्याच्यामध्ये. तिथं फक्त तेच लोक गेले फक्त जे स्पोर्ट्सशी निगडीत आहेत ते. बाकीचे जे आहेत ते शिकतील ना, म्हणजे मुलाला खरंच आवड आहे, जो उद्या शिकून अजून नवीन त्याच्यात काय आयडिया वापरून आपल्याला ठीक आहे स्पोर्ट्सच्या संबंधित युवक तिथं जाणार स्पोर्ट कॉम्प्लेक्स. अजून अशा अनेक युवक आहेत जे स्पोर्ट्सशी संबंधित नाहीत, मग त्यांच्यासाठी पण रोजगार पाहिजे. पर्यटनाशी रिलेटेड हॉटेल इंडस्ट्री आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री खूप महत्वाची असते. त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे हॉटेल्स आहेत, पण त्या दृष्टीनं आपल्या इथल्या युवक लोकांची तयारी होत नाही. मग त्यांना चांगलं हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग दिलं पाहिजे. मग ते वेटर पासून मॅनेजर पर्यंत का असे ना, त्यांना शेफ बनता आलं पाहिजे, त्यांना त्या हॉटेल पूर्णपणे सांभाळता आलं पाहिजे, किंवा त्यांना स्वतःचं हॉटेल टाकून चालवता आलं, फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्यात पाहिजे, त्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे. ठीक आहे, चालेल सर. पर्यटनाबरोबर युवांच्या नोकऱ्यांकडे पण लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून काय की फक्त आता प्रत्येक नोकऱ्या द्यायच्यात पण सर, परंतु काय समजा की नगरसेवक झालास उद्या, बरोबर सर, तर तू नगरसेवक झाला तर तू काय करशील असं माझा तुम्हाला प्रश्न आहे. तर सर तेच सांगत होतो की समजा आता इथे आपल्या लोणावळ्यामध्ये आज IT मध्ये शिकणारी एवढी मुलं आहेत की एक मोठा IT पार्क ओपन होऊ शकतं, एवढी युवा शक्ती आपल्या लोणावळ्यामध्ये. IT पार्क परंतु आता IT पार्क नाही ओपन करायचं आपल्याला हिल स्टेशन आपलं आहे की नाही, ते हिल स्टेशन आहे तर ते तसं ठेवायचं हिल स्टेशन. बरोबर आहे. बरोबर. हिल स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला युवकांना रोजगार कसा देता येईल. सर, माझ्या मित्राने जसं आता उल्लेख केला की आपल्या इथं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस चाललं पाहिजे की त्यांना वेल ट्रेंड एज्युकेशन दिलं पाहिजे. त्या संदर्भात आपल्या इथं ITI जे आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांनी तो कोर्स सुरू केलेला आहे. लास्ट 3 वर्षापासून तो कोर्स चालू आहे. तिथे आता सध्या काहीतरी 120-130 मुलं आता शिकत आहेत सध्याच्या कंडिशनला. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे जे मुले गेलेली आहेत त्यांना ताजसारख्या ऑबरॉय सारख्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग म्हणून तिथे आता सध्याच्या कंडिशनला मी माझ्या माहितीनुसार 9 ते 10 मुलांना तिथं जॉब दिलेले आहेत. तशाच पद्धतीचं सपोज दुसरे बोटिंगचा जो विषय म्हटलो मी वलवनच्या बोटिंग संदर्भात, तर बोटिंग संदर्भात असं झालेलं आहे की तिथं बोटिंग तर म्हणजे तळं तर स्वच्छ झालेलं आहे. पहिलं असं होतं की तिथं तळं हा प्रकारच नव्हता. ठीक आहे, म्हणजे बोटिंगची व्यवस्था केली पाहिजे. नाही तळं हा प्रकारच नव्हता सर. नाही आता म्हणजे बोटिंगची व्यवस्था केली पाहिजे. अजून काय कुणाला नवीन कल्पना? हां, तुम्ही सांगा. रोजगाराच्या हिशोबाने जर बघितलं, पर्यटन स्थळ आपण जर म्हणतोय तर पुढील 10 वर्षांनी हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल की नाही ही मुळात शंका आहे. आणि रोजगार काय का आता आपल्याला शंका उपस्थित नाही करायची आहे. मी ह्यांना जो प्रश्न करतो तोच तुम्हाला आहे परत की तुम्ही नगरसेवक झालात तर तुम्ही काय कराल मग युवकांना रोजगार. आता युवकांना आपल्याला बघा, आपल्याला भूतकाळात पण जायचं नाही, आपल्याला भविष्याचा विचार करायचा. मी काय करेल मी नगरसेवक झालो तर. युवकांना रोजगार हे उपलब्ध काही प्रमाणात आहे लोणावळ्यात, पण आपला युवक खरंच ते काम करू शकतो किंवा इच्छितो का? कारण की जर आपण पाहिलं तर बाहेरनं लोक येऊन आपल्याकडे काम करतात का, तर त्यांना पैसा पाहिजे आणि पडेल ते काम करायला तयार आहे. आपल्या इथली पोरं तसं करायला तयार आहेत का? मुळात हा प्रश्न आहे. नाही, काही लोक इथनं बाहेर स्थलांतरित होऊन तिथं तेच काम करतील. आपली चर्चा आहे ना, आपली चर्चा आपल्याला ह्याच विषयावरती फिरवायची आहे. निगेटिव्ह थिंकिंग जे आहे ना ते आपल्याला दूर करायचं आहे. कोणतंही काम वाईट नाही, एकच काम वाईट आहे जगामध्ये, ते म्हणजे भीक मागणं. बाकी कोणते काम ते आपल्याला पटवून द्यायचं आहे ना त्यांना. तेच सध्या बाहेरचा युवक जर करतो तर आपण का करू नये? बरोबर आहे ना. आजकाल ते पार्लर निघाले, जेंट्स पार्लर पण निघालेत ना.
उच्च शिक्षित पोरं आहेत जेंट्स पार्लरमध्ये काम करणारे, आणि किती घेतात केस कापायचे? 500 आणि 1000 रुपये घेतात ना. खर्च किती येतो त्याला? किती खर्च येतो? त्या कात्रीला एकदा धार लावली तर ती मला वाटतं 100 लोकांच्या ते केस कापून होत असतील त्याच्यात. तो किती 1000 रुपये घेतो ना. मग का आपण हेच तर आपल्याला करायचं आहे. निगेटिव्ह थिंकिंग. आता आपण निगेटिव्ह विचारच करायचं नाही. बी पॉझिटिव्ह, वी कॅन, आपण करू शकतो. त्या दृष्टीने जर का विचार केला तर पर्यटन स्थळ जर का आपल्याला एखाद्या गोष्टीला म्हणजे एखाद्या जागेला डेव्हलप करायचं असेल तर जसं मगाशी म्हटलं तसं हॉस्पिटॅलिटी आलंच, पण लेजर क्षेत्रामध्ये जे प्रकारचे भाग आहेत म्हणजे वेगवेगळे, याच्यामध्ये स्पा आला, त्याच्यानंतर लोकांना इथे जाऊन आराम मिळू शकेल किंवा त्यांचं कंडिशनिंग होऊ शकेल किंवा त्यांना चांगलं रिलेशन तयार होईल, म्हणजे स्पा आला. मग त्याच्यानंतर मसाज पार्लर झाले, त्यानंतर तुमच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कितीतरी तुम्ही आता ह्यांनी सांगितलं जिम आल्या तुमच्या जिम आली, बरोबर आहे. येण्यासाठी. त्याच्यानंतर जलतरण म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागेल? हे जे तलाव आहेत ना सगळे ते जर विकसित केले, त्यात विकसित केलेल्या तलावाच्या बाजूला जर अशा सगळ्या फॅसिलिटीज दिल्या आणि त्या फॅसिलिटीज दिल्यानंतर आपल्याच लोणावळ्यातला जो युवक त्या बाबतीत तयार झालेला आहे त्याला जर तिथे दिलं तर हे नक्की होईल की नाही. मग हे आपण करायचंय. आणि आपल्याकडे जर ITI जर त्यांनी घेतलं तर स्तुत्य उपक्रम आहे की त्यांनी हॉस्पिटॅलिटी चालू केलंय, पण जर का तेवढ्या एकाने आपल्या पूर्ण लोणावळ्याची हे भागणार आहे का? जर तिथून बाहेर जाणारे तरुण जर का दुसऱ्या ह्याच्यामध्ये काम करतील हॉटेलमध्ये, तर आपल्याला ते पुन्हा इथे मिळणार आहेत का कामासाठी? याचा विचार करून किती इथे कॉलेजेस असले पाहिजेत किंवा इथे त्या प्रकारची क्रियाशक्ती कशी तयार होईल हॉस्पिटॅलिटीमध्ये, या प्रकारचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये मग गाईडची सुविधा असेल त्यापासून, त्याचबरोबर लोकांना येणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं कॉल सेंटर जसं एखाद्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे आता हा लोणावळा आहे तर कुठले कुठले पॉईंट्स आहेत, तर तिथल्या एखाद्या ठिकाणी लोकांना सगळी माहिती मिळाली पाहिजे की ह्या ठिकाणी कुठे कुठे नगरपालिकेने उभारलं आणि त्याला जर तिथे स्थानिक युवकांना रोजगार दिला, तर त्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी कॉल सेंटर उभं केलं, त्या लोकांना व्यवस्थित जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध करून दिलं, तर त्याच्यामध्ये ते कंडक्टर तयार होतील, ते गाईड्स टूर गाईड्स तयार होतील. ज्या ठिकाणी ह्याच कल्पना आपल्याला पाहिजे खरं म्हणजे खास आपण ह्यासाठी एकत्र आलोय. ज्या ठिकाणी ह्या सगळे लोक टुरिस्ट जाणार आहेत त्या ठिकाणी समजा काही स्पॉट आहे, समजा आता खंडाळ्यातलं तळ आहे, त्या तळाच्या ठिकाणी त्यांना काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार आहे की तिथे काहीतरी बोटिंग करायला मिळणार आहे. कुठेतरी समजा आपण आयनेसच्या ठिकाणी गेलो तिकडे त्यांना पॅराग्लायडिंग करायला मिळणार आहे. समजा लोणावळा नगरपालिकेने काही 200 जणांची 500 जणांची टीम तयार जे काय असेल तर मला त्याचं हे करता येणार नाही, फायनान्शियल अनालिसिस करता येणार नाही. पण समजा लोणावळा नगरपालिकेने आंबी व्हॅली आहे तर तिथे समजा 2 किंवा 3 तरुणांची किंवा 5 तरुणांची ट्रेनर म्हणून समजा पॅराग्लायडिंग आहे, त्याचं उत्पादन नगरपालिकेला येऊ शकेल. शिवाय इथले शिवदुर्ग सारखी टीम पण आहे, अशा लोकांना त्यातली माहिती आहे. याचा वापर आपण ह्या पर्यटन क्षेत्राला कसं विकसित करता येईल आणि लोकांना कोणत्या कोणत्या सुविधा. टेंटची पण खास अतिशय सुंदर कल्पना मांडली, टेंट उपलब्ध करून दिले. तर राजमाशीला तुम्ही जर जवळ इथून गेलात 11 किलोमीटरवरती राजमाची आहे, तिथं राजमाची मधला सगळा युवक जो आहे ना आता तो सधन झालाय आता. म्हणजे मला वाटतं मी काही वर्षापूर्वी जो पाहत होतो, जर फाटकी पॅन्ट घालून येणारा मुलगा आज जीनची पॅन्ट घालून स्पोर्ट्स शूज घालून स्वतःची बाईक किंवा कार घेऊन येतो. अभिमान वाटतो कारण तिथं हा सगळा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला आहे. पण असं काहीतरी करावं लागेल लोणावळ्यासाठी. याचबरोबर त्याचा विकास आराखडा व्यवस्थित ठेवावा लागेल, तयार करावा लागेल. चांगल्या दर्जाचे डिझायनर्स किंवा आर्किटेक्ट आणून त्यांच्याकडनं या संकल्पना तयार करून घेणं गरजेचं. तर त्याचप्रमाणे आता पर्यटकांची होणारी फसवणूक आपल्या लोणावळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. सांगतो मी फॉर एक्झाम्पल की आज 10 रुपयाचा वडापाव 30 रुपये किंवा 40 रुपयाला विकला जातो. तर यासाठी आपल्याला एक नगरपालिकेने त्यांना ज्यावेळेस लायसन्स देतात खाद्यपदार्थांचे किंवा, तर त्यावेळेस त्यांना त्याची किंमत ठरवली पाहिजे की संपूर्ण कुठेही घ्या तर ही किंमत राहील सर्वप्रथम. अतिशय सुंदर. दुसरी गोष्ट सर, काय होतं की जे पर्यटक आपल्याकडे येतात ते पर्यटक येतात खातात वगैरे ते सगळं झालं, परंतु त्यांच्यासाठी शौचालय आपण उभे करू शकत नाही. त्यासाठी जिथं पण आता फॉर एक्झाम्पल बुशी डॅम आहे तिथे शौचालयाची कुठेच सुविधा नाहीये, तर अशा ठिकाणी फिरते शौचालय वगैरे फिरते शौचालय उत्पादन फिरते शौचालय तिथे ठेवले पाहिजे. तुमचं म्हणणं कळालंय. तुम्हाला काय म्हणायचं? निदान 4 महिने तरी तुम्हाला तिथे शौचालय दिले पाहिजेत, फिरते शौचालय ठेवले पाहिजेत त्या पीक पिरियड मध्ये. ज्याप्रमाणे आता आपल्या मित्रांनी सांगितलं की इथल्या रेट्स वगैरेच्या हिशोबात, तर आपण कंपॅरिझन केलं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की कोणत्याही नगरपालिकेची हद्दीत आता बस स्टँड आहे, तर बस स्टँडच्या कॅन्टीन्स मध्ये रेट जर आपण रेट्स जर आपण कंपॅरिझन केलं तर आजच्या तारखेला बस स्टँडला वडापाव, बस स्टँडचं कॅन्टीन का असतं की जो माणूस ट्रॅव्हल करतो त्यावेळेला त्याला तिथं मिनिमम रेट्स मध्ये त्याला काहीतरी भेटायला पाहिजे. आज बस स्टँड सारख्या जागेवर वडापावचा रेट 15 रुपीज आहे,
तर त्यावेळेला नगरपालिका नियम भरपूर आहेत पण त्याचा कुठे यूज होत नाहीये. म्हणजे एक योग्य रेट असला पाहिजे, सर्वीकडे सारखा असला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं म्हणणं कळालंय. तुम्ही म्हणजे पर्यटकांची दिशाभूल हे रोखण्यासाठी जसं आपण महाबळेश्वरला जर कधी गेलात तर चौकांमध्ये आपण काय टुरिझम स्पॉट्स आहेत महाबळेश्वरमध्ये आणि तिकडे जाणे येण्यासाठी काय रेट्स आहेत टॅक्सीचे किंवा रिक्षाचे किंवा जसे जातात ते रेट्स अवेलेबल आहेत, त्या बोर्ड्सवर लावलेले आहेत. आपल्या इथे लोणावळ्यात आपण तसंही करू शकतो की चौकांमध्ये आपण रेट्सचे फ्लेक्स लावू शकतो. रेट्स नगरपालिकेने ठरवावे ते नाही ठरवावे असं नाही म्हणत, पण जे काही ठरलेले रेट्स असतील ते तिथे नमूद करावे, डिस्प्ले करावे. जर 200 असतील तर कोणी 500 घेणार नाही. अजून कोणाला काय म्हणणं मांडायचं त्या बाबतीत? तसंच एक असं म्हणणं आहे की आपल्या इथे जसं तुम्ही म्हटलात की तिथं लोकांना आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध होऊन जाईल म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी. म्हणजे उदाहरण झालं की सपोज एक कॉल सेंटर म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी, पण ते जे कॉल सेंटर उभारणार आहे ते कॉल सेंटर कुणालाही टेंडर न देता तिथल्या नगरपालिकेने ते हँडल करावं. कारण की त्या टेंडर दिलं तर काय होणार की त्या जो टेंडर घेणारा व्यक्ती आहे तो त्याच्यात पैसे लाटणार. यांना सपोज 5,000 रुपये पगार देणार, मुलांना 5,000 रुपये पेणार, कॉलेजच्या मुलांना 5,000 रुपये पेमेंट देणार, ते तिथे हसत खुसत देणार. पण तेच गोष्ट सपोज कोणता एका ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी किंवा बीटेक झाले BE झालेला जो वेल एज्युकेटेड पर्सन आहे तो तिथे गेला तर 15,000 किंवा 16,000 पेमेंट घेणार. म्हणजे 5,000 रुपये जो कमवणार स्वतः चालवावं, हो चालवावं स्वतः नगरपालिकेने स्वतः चालवाव्यात. म्हणजे त्याचा आपल्या कंप्लेंट जे असतील तर वेल रजिस्टर्ड होतील. कारण की नवीन जी मुलं ते शिकलेली विदाऊट शिकलेली मुलं 12वी पास झालेला मुलगा सुद्धा तिथं जॉब करेल पण त्याला पेमेंट भेटणार 5,000 रुपये. पण जर वेल एज्युकेटेड पर्सन जो असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा पण होईल आणि आपल्याला त्या गोष्टीचा फायदा असा होईल की आपली जी सुशिक्षित मुलं आहेत ती तिथं जॉब करतील. नाही, तुमचं म्हणणं कळालंय की जे काही सुरू करायचंय ते सुरू करून नगरपालिकेने ते स्वतः चालवावं. बरोबर आहे, ते कोणाला चालवायला देऊ नये प्रायव्हेट याच्यावरती. सर आणखी एक गोष्ट, बरं, एक आरोग्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सर, त्याच संदर्भात होता. आरोग्यासंदर्भात तर आरोग्याच्या बाबतीत आपल्याकडे शेवटचं म्हणायचं बोला ना की आपली नगरपालिका लोणावळा नगरपालिका डिजिटल झाली आहे. तर आपल्याकडे जसं कुठेही जाऊन आलं तर कंप्लेंट अँड रिड्रेसल असं वेबसाईटवर असतं. आपल्या लोणावळा नगरपालिकेच्या वेबसाईटवरती आपण तसं करू शकतो. जर इकडनं एखादा टुरिझमवरनं म्हणजे कुणी फिरायला आलं तो परत गेल्यावरती तो जाऊन आपल्याला कंप्लेंट देऊ शकतो, सजेशन देऊ शकतो, ऍडवाइस होऊ शकतो. ठीक आहे. आता आरोग्याबाबतीत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लोणाच्या आरोग्याचा. त्या बाबतीत तुम्हाला असं वाटतं का की लोणात आरोग्याच्या फॅसिलिटीज पूर्ण प्रमाणात आहेत किंवा योग्य प्रमाणात आहेत? नसतील तर काय करता येईल? सर आपल्या लोणावळ्यामध्ये आरोग्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जर एखादी इमर्जन्सी असेल तर आपल्या लोणावळ्यामध्ये फक्त एकच इथे ICUच आहे, तिथं पण हे नाही होत, प्रॉपर डायग्नोस नाही होत. तर त्यासाठी नगरपालिकेचं एखादं स्वतःचं मोठं हॉस्पिटल असावं की जेणेकरून गरीब जनतेला पण तिथं त्यांना ट्रीटमेंट घेता येईल. आता फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे तर त्याला त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्याच्या वडिलांना लास्ट स्टेजला होते तर त्यावेळेस त्यांना पैशाअभावी तिथून काढावं लागलं आणि तिथून तळेगावला नेताना नगरपालिकेचे सोशल हॉस्पिटल असावं. अजून काही कोणाला म्हणायचं आरोग्याबाबतीत? अजून काय म्हणजे ज्यावेळेस लोकांची लास्ट स्टेज येते किंवा आपण जवळपास जातोच तर होत नाही की काही प्राथमिक उपचार फक्त करतात आणि लवकर हलवा इथनं पहिला आमच्या हॉस्पिटलमधनं बाहेर काढा. ह्यासाठी लोकांचा प्रयत्न जास्त असतो की नाही करून की आपल्या इथं नाही झालं पाहिजे, बाहेर जाऊन काही होऊ द्या, आपल्या इथं नाही झालं पाहिजे. डॉक्टर्सचं हे जास्त प्रमाण असतं. सुसज्ज असं एखादं दवाखाना किंवा हॉस्पिटल पाहिजे आपल्याकडे आणि सर्व सोयी सुविधा असाव्यात आणि चांगले डॉक्टर्स असावेत. नाही का नाही? होतं पूर्वी, आता नाही आहे. आता त्याच्यावरती अनेक काही अडचणी आहेत त्या नगरसेवकांनी मांडलेल्या आहेत. नगरपालिकेने त्यांचे जे नगरसेवक आले होते विद्यमान किंवा जे भावी होणारे त्यांनी काही अडचणी मांडलेल्या आहेत. त्या संदर्भात काही टेक्निकल्स आहेत, त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. तर ठीक आहे, पण तुम्ही जर असा रेटा लावलाच नगरपालिकेला तर कदाचित नगरपालिका त्याचा विचारही करेल. आणि आता जे हॉस्पिटल आहे ते त्यांनी जिल्हा परिषदेला आता पुढं हँडओव्हर केलेलं आहे. 100 कॉस्टचं ते नवीन हॉस्पिटल अतिशय सुंदर होणार आहे. तर तसं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला वाटतं आरोग्याचं आणखीन काही आपल्याला वाटतं का? आणखी काय आरोग्य म्हणजे सगळ्यात पहिलं मेन तर आपल्या इथं रोगराई कशी नाही पसरणार ते मेन. तर ओपन गटर्स मेन म्हणजे क्लेनलीनेस पासूनच सुरुवात आपणच स्वतः केली पाहिजे की ओपन गटर्स आहेत सगळीकडे. परत त्या गटरातच फुटलेला पाईप आहे जो आपण
आपल्या पितो आपण. घरात पाणी पितं ते गटरातलेच फुटलेले पाईप आहेत, तर पहिली तिथून सुरुवात केली पाहिजे, मग हॉस्पिटल पर्यंत जाणार. की पहिले तर क्लोज गटर म्हणजे अंडरग्राऊंड गटर ते पहिले चालू केलं पाहिजे, आणि जे पाईप आहेत ते दुसरं काहीतरी पर्याय म्हणजे बाजूनी वगैरे जलनिस्तारण ह्या ज्या योजना आहेत हा ना, की त्या मोठ्या प्रमाणात राबवल्या हॉस्पिटॅलिटी पाहिजेत, है की नंतर नाही? की आणि पहिलं तर पाण्याची- हेच पाण्याची लाईन जी आहे ती बाजूनी ती गेली पाहिजे, बाजूनी गटारातून गेली नको. पाहिजे, ती गटरातून नको, कारण ते तसे गंजणार, परत तेच होणार, हा. परत तो पाईप फुटणार, परत गटराचं पाणी त्याच्यात जाणार आणि तेच पाणी नळाला येणार. माईक घ्या, माईक घ्या. शहरातून मध्यवर्ती भागातनं एक मोठी नदी जाते, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळं जलपर्णी आहे आणि त्याच्यामुळे डास निर्मिती ड्रेनेजचं पाणी आहे. आणि ड्रेनेजचं बरंच पाणी त्यात सोडलं जातं. तर याबाबत काही विचार न केल्यामुळे ती गेले, आता आपण म्हणू शकतो की काय विकास झाला, तर एवढी वर्ष आम्ही नदी तशीच बघतोय. तर त्याच्यामध्ये काही विचार केलेला नाहीये, त्याच्यामध्ये काही त्यांनी म्हणजे संकल्पना ठेवलेली नाहीये, ना स्वप्न बघितलंय. जे काही भिंत बांधली ती टाटानीच बांधलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मला असं जाणवतं की ह्याच्या बाबतीत बरंच काही वर्ष आपल्या प्रतिनिधींनी काही विचारच केलेला नाहीये, आणि त्याच्या दृष्टीनं ती जी नदीचा स्रोत जो आहे त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी, रोगराई आणि या सगळ्या गोष्टींच्या गोष्टी उद्भवू शकतात. धन्यवाद. मला वाटतं की या ठिकाणी आलेले जे युवक आहेत ते खरोखर लोणावळ्याचं भावी वैभव आहे हे सगळं, आणि हे वैभव आपल्याला जतन करायचं आहे. या युवकांच्या युवा शक्तीला, यांच्या सळसळत्या रक्ताला कुठेतरी आपल्याला वाव द्यायचा आहे. यांच्या हातूनच हा लोणावळा घडणार आहे. त्यासाठीच यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. या सर्वच युवकांनी अतिशय सुंदर असं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे. माझा लोणावळा कसा असावा, त्या लोणावळ्यात काय सुविधा असाव्यात, काय नाहीत हे त्यांनी सांगितलं, पण त्याबरोबर त्यांनी त्याच्यावर उपाययोजनाही सांगितलेल्या आहेत. जे कोणी नागरिक किंवा जे कोणी भावी नगरसेवक किंवा जे कोणी विद्यमान नगरसेवक ही चर्चा जत्रा वाहिनीच्या माध्यमातून, मावळ वार्ताच्या माध्यमातून आपल्या घरी दूरदर्शनवर पाहत असतील, ऐकत असतील, त्यांना फक्त एक नम्र विनंती आहे की सुरुवात आपल्यापासून करूया. माझं घर स्वच्छ आहे, माझं अंगण मी कसं स्वच्छ ठेवील, माझा रस्ता मी कसा स्वच्छ ठेवील, आणि मग इथून पुढं माझा लोणावळा मी कसा स्वच्छ ठेवील, यासाठी आपण सर्वांना मिळून विचार करायचा आहे, काम करायचं आहे. फक्त त्याने केलं नाही किंवा तो करेल असं न करता मी करणार आहे, आणि हे होईल, हे नक्की शक्य आहे. मनातली फक्त जी निगेटिव्ह भावना आहे, नकारात्मक भावना आहे, तिला आपल्याला दूर सारायचं आहे. वी कॅन, आम्ही करू शकतो, आम्ही जिंकू शकतो, हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे. या ठिकाणी एक आव्हान आहे की प्रगती साळवेकर ज्या भोंडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत, त्या तनिष्का ग्रुपच्या आमदारपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. तर त्यांचा जो नंबर आहे त्या नंबरवरती 13 तारखेला 8 ते 2 वाजेपर्यंत एक मिस कॉल देऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता आणि त्यांना विजयी करण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता. हे युवक जे आहेत त्यांनी इथून पुढे बाहेर जाऊन हे कार्य करायचं आहे आणि या लोणावळा स्वच्छ सुंदर करण्यासाठी मदत करायची आहे. आत्ता या ठिकाणी आलेल्या या सर्व युवकांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की तुम्हीच लोणावळ्याचा आधारस्तंभ आहात. तुम्हालाच लोणावळा घडवायचा आहे, उभा करायचा आहे, त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न कराल अशी मला आशा वाटते. आपल्याला जो नंबर आहे प्रगती साळवेकर यांचा, तो मी नंबर तुम्हाला सांगतोय. त्या नंबरवरती आपण कृपया एक मिस कॉल द्यायचा आहे आणि हा मिस कॉल दिल्यानंतर तुमचं मत त्या ठिकाणी नोंदलं जाणार आहे. याचे कोणतेही चार्जेस तुम्हाला पडणार नाही, फक्त मिस कॉल द्यायचा आहे. तो नंबर जरा कृपया जर या ठिकाणी डिस्प्ले झाला तर बरं होईल. काही तांत्रिक अडचणीमुळे तो नंबर इथे डिस्प्ले होत नाहीये. तो नंबर जरा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. 1800-3157-258 1800-315-7258 या क्रमांकावरती 13 तारखेला 8 ते 2 या वेळेत मिस कॉल द्यायचा आहे. तुमचं मत त्या ठिकाणी नोंदलं जाईल आणि आपल्याच लोणावळ्यातल्या त्या असल्यामुळे त्यांनाही आपल्याकडून मदत होईल. एवढंच मी आव्हान मावळ वार्ताच्या माध्यमातून करतो. पुन्हा एकदा या युवा शक्तीला सलाम करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे धन्यवाद मानतो. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. उद्या लोणावळ्यातले काही मान्यवर, आर्किटेक्ट, इंजिनियर्स आणि डॉक्टर्स, इतर क्षेत्रातले काही नामवंत व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्यासोबतही आपण लोणावळ्याच्या या भावी याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. माझा लोणावळा कसा असेल हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत घेऊया विश्रांती. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 8 वाजता. धन्यवाद.